आज या ठिकाणी खासदार ओमराजे निंबाळकर या ठिकाणी पुण्यात आल्यानंतर आमचे सर्व पुणे शहरातले सर्व शिवसैनिक असन युवा सेना असन आज त्यांना या ठिकाणी पुणे शहरात समर्थन देण्यासाठी या ठिकाणी आले होते। आजचा जो निकाल दुर्दैवाने त्यांचा जो अपेक्षित होता जो निकाल लागला पाहिजे तो निकाल नाही लागल्यामुळे आम्ही सर्व त्यांचं या ठिकाणी समर्थन करण्यासाठी ठिकाणी आलो होतो। सीएम साहेबाचे वैयक्तिक राहुल गेटे साहेब काय निरोप घेऊन आलेत? बारणे आप्पा पण आले होते, काय चर्चा काय झाली? अशी काही चर्चा झाली नाही। आजच्या ज्या पार्श्वभूमी जे घडलं त्यासाठी आप्पा बी आले होते। आमचे सगळं पुणे शहरातले सर्व पदाधिकारी त्यांचे समर्थन करण्यासाठी या ठिकाणी आले होते। काय बोलणं झालं? तुम्ही बोर्ड लावला होता ऑपरेशन टायगरचा, ते तर सक्सेस झाले ना, नाही म्हणतात कळलं ना, सक्सेस झाले नाही ना, म्हणतात आम्ही ते नाही मध्ये सक्सेस झालं। काय झाली नेमकी? आज जो माननीय कोर्टाने जो निर्णय दिला आहे त्याच्या संदर्भात आम्ही शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, खासदार साहेब, शहर प्रमुख आणि सर्व शिवसेनेचे पदाधिकारी, युवासेनेचे पदाधिकारी ओमराजेंना घरी भेटायला आलो होतो। त्यांच्याशी आमची चर्चा झाली। चर्चा झाल्यानंतर आज आम्ही तुमच्याशी संवाद साधण्यासाठी खाली आलो। काय चर्चा काय झाली नेमकी? चर्चा सीएम साहेबांनी काय निरोप दिला? सीएम साहेबांचं आणि त्यांचं काय बोलणं आलं ते आम्हाला माहीत नाही, परंतु बोलणं झालं दोघांचं फोनवरून? त्यांचंच काय बोलणं झालं असेल या संदर्भात, पण आम्ही त्यांना या निर्णयाच्या संदर्भामध्ये भेटण्यासाठी सर्व पदाधिकारी आलो होतो इथं। ते आता इथं थांबणार, गावी जाणार, काय सांगितलं त्यांनी तुम्हाला? त्यांनी त्यांचे संपूर्ण कुटुंब आहे ते आणि त्यांच्या मतदारसंघात जाणार आहे। ओके, आता जातील आज उद्या मध्ये। काय शिवसेनेत आहेत की नाही? गेलेत की नाही? ऑपरेशन टायगर सक्सेसफुल झाले एवढंच तुम्हाला सांगतो। तुम्ही थोडे दिवसात 2 दिवसात दिसेल तुम्हाला। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।